शंकराच्या पिंडीला चंदन लावायचं, भस्म लावायचं, बरं कसं आहे. आणि त्यानंतर भक्तिभावानं फक्त एक बेलाचं पान भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचं. शिव महापुराण असं सांगते, 3 पानाचं एक बेलाचं पान सोमवारच्या दिवशी जर भगवान शंकराच्या पिंडीवर तुम्ही अर्पण केलं ना, तर 3 जन्माचं दोष माणसाचे नष्ट होतात. 3 जन्माचे दोष घालवण्याची ताकद 3 पानाच्या एका बेलाच्या पानामध्ये आहे. पण ते बेलाचं पान कसं अर्पण करायचं? कसं महाराज, कसं उलट अर्पण करायचं. नेहमी करताना कायम लक्षात ठेवा, उलट ठेवायचं. जर कोणाला असं वाटत असेल सोमवारच्या दिवशी, महाशिवरात्रीच्या दिवशी मला 108 बेलपत्र भगवान शंकराला व्हायचे आहे, एक उपाय सांगतो. आबा मी ज्यावेळेस काशीला गेलतो ना, महाराजांच्या मुखातून ऐकलेलं आहे. एकच बेलाचं पान घ्यायचं, ऐका बरं. ते बेलाचं पान पाण्यामध्ये बुडवायचं आणि त्या 3ही पानावर चंदनानं राम राम हे अक्षर काढायचं. आणि राम हे अक्षर काढलेले एक बेलाचं पान महाशिवरात्रीच्या दिवशी, सोमवारच्या दिवशी भगवान शंकराच्या पिंडीवर जर तुम्ही अर्पण केलं, ते 108 बेलपत्र वाहिल्याचं पुण्य माणसाला मिळतं. ते शिव महापुराण सांगते.